अलिबाग तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे। नागाव येथे 6 जणांना जखमी केल्यानंतर पसार झालेल्या बिबट्यानं शुक्रवारी सकाळी आक्षी येथील साखर परिसरात 2 जणांवर हल्ला चढवला। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। आनंद कुमार निषाद आणि मुवाला लोकनाथ अशी जखमी तरुणांची नावं आहेत। साखर कोळीवाडा परिसरात राहणारे आनंद कुमार आपल्या हॉटेलमध्ये पहाटे 5:45 वाजता चहा बनवत होते। यावेळी बिबट्या त्यांच्या खोलीत शिरला आणि त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला। यात त्यांच्या डोक्याला आणि हाताला जखमा झाल्या। तर लोकनाथ हे प्रातःविधी साठी बाहेर पडले होते। यावेळी बिबट्यानं त्यांच्यावर झडप घातली। या 2 घटनांमुळे आक्षी परिसरात खळबळ उडाली आहे। स्थानिकांनी याबाबतची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वन कर्मचारी आणि अधिकारी तिथे दाखल झाले। दरम्यान 4 दिवसात बिबट्यानं 8 जणांवर हल्ला करून जखमी केलाय। त्यामुळे दहशतखोर बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते। बिबट्याचा शोध सुरू आहे। दोघांवर हल्ला केल्यानंतर बिबट्या दिसेनासा झाला। तो आक्षी साखर खाडी परिसरातील कांदळवनात लपला असावा असा संशय आहे। त्या दृष्टीने तपास यंत्रणा कामाला लागली आहे। झाडाझुडपामध्ये सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलंय। रोहा तालुक्यातील कोलाड येथील बचाव पथक आणि पोलिसांची कुमक वन विभागाच्या मदतीला आहे। ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून देखील बिबट्याचा शोध सुरू आहे, परंतु संध्याकाळपर्यंत बिबट्या दृष्टीस पडला नाही। सावधगिरीच्या सूचना। बिबट्याच्या शोध मोहिमेदरम्यान सावधगिरी बाळगली जाते। ज्या परिसरात बिबट्या आढळलाय तिथून बघ्यांची गर्दी हटवण्यात आली आहे। पोलीस, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, बचाव पथक आणि मोजकेच ग्रामस्थ यांनाच परिसरात प्रवेश दिला जातोय। नागाव, आक्षी परिसरातील सर्व शाळाही बंद ठेवण्यात आल्यात। नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन वन विभाग आणि पोलिसांनी केलंय। नागाव आक्षी परिसरातील शाळा मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंद। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत अलिबाग तहसीलदार तसंच गटशिक्षण अधिकारी यांच्या निर्देशानुसार नागाव आणि आक्षी या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व शाळा आणि अंगणवाड्या पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। परिसरात निर्माण झालेल्या परिस्थितीचा सखोल आढावा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। प्रशासनानं घेतलेल्या या निर्णयाचं स्थानिकांनी स्वागत केलंय। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।